राज्याचे मुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला। यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचं बघायला मिळालं। विदर्भाला आणि उपराजधानी नागपूरला नेमकं काय मिळालं? अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाचा कोणता फायदा होणार आहे? बघूया या वृत्तांतातून। रामकाल पथ विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहेत। राज्यातली तिसरी चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरिता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। क्षेत्र दुसरे वाहतूक व मालपुरवठा व्यवस्थापन। राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत। तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे। सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत। स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपये गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येते आहे। नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला देखील मान्यता देण्यात आली आहे। नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे। संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे। त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल। ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल। तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल।